अमरावती शहरात माघी गणेश जयंती निमित्त विविध ठिकाणी आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्ताने आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी शहरातील विविध गणेश मंदिरांना भेट देत श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत विश्वमांगल्याची प्रार्थना केली आहे। यावेळी उपस्थित भाविकांना संबोधित करताना आमदार सौ सुलभाताई खोडके म्हणाल्या की मुळात श्री गणपती ही स्वयंभू देवता आहे। स्वयंभू म्हणजे निसर्गतः निर्माण झालेली देवता। संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती, विवेकबुद्धी व निर्णय क्षमता श्री गणेश प्रदान करतात। जगाच्या कल्याणासाठी आद्य स्रोत देवता म्हणून श्री गणेशांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी श्री गणेश जयंती महोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या। सर्वप्रथम फ्रेंड्स कॉलनी VMV मार्ग परिसर स्थित इच्छामणी श्री गणेश मंदिर ट्रस्टद्वारे संचालित श्री गणेश जयंती महोत्सवाप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमस्थळी त्यांनी भेट देऊन श्री गणरायाचं दर्शन घेतलंय। या दरम्यान त्यांनी गणरायाच्या प्रतिमेस नमन, वंदन, पूजन व माल्यार्पण करीत सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली आहे। तदनंतर आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी एशियाड कॉलनी व गाडगेनगर स्थित श्री गणेश मंदिर येथे जात त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेत बाप्पांच्या चरणी विश्वमांगल्याची प्रार्थना केली। यासोबतच त्यांनी बडनेरा मार्ग सातुर्णा परिसर स्थित श्री सिद्धिविनायक कॉलनी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गौरीपुत्र गणरायाचं दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतलेत। तेथील श्री गणेश जयंती महोत्सव निमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी भगवान श्री शिवशंकर यांची सुद्धा आराधना व उपासना केली आहे। या प्रसंगी स्थानिकांच्या वतीने आमदार सौ सुलभाताई खोडके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला। श्री गणेश जयंती महोत्सव निमित्त इच्छामणी श्री गणेश मंदिर, फ्रेंड्स कॉलनी, एशियाड कॉलनी, गाडगेनगर, श्री सिद्धिविनायक कॉलनी, सातुर्णा परिसर येथे भाविक भक्तांची एकच गर्दी दिसून आली। या निमित्ताने श्री गणेश पूजन, कलश स्थापना, श्रींची आरती, भजन संध्या, सामुदायिक प्रार्थना, श्रींचा अभिषेक व होम हवन, श्री अथर्वशीर्ष आवर्तने, गोपालकाल्याचं कीर्तन, श्री गणपती स्तोत्र पाठ, श्री शिव महापुराण कथा आदींसहित अन्य कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व भाविक भक्तांनी श्री गणरायाची सर्व इष्टकामना पूर्तीसाठी मनोभावे प्रार्थना केल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।